स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। सोलापूर लोकसभेसाठी एमआयएम कडून मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सोलापूर लोकसभेसाठी एमआयएम उमेदवार देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे। अशातच आता एमआयएमच्या काही पदाधिकाऱ्यांनी मोहोळ विधानसभेचे माजी आमदार रमेश कदम यांची सोलापुरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। या मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे तर भाजपकडून आमदार राम सातपुते हे दोन दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आहे। वंचित बहुजन आघाडीने देखील या ठिकाणी उमेदवार कालच दिलेला आहे। अशातच आता एमआयएम कडून देखील उमेदवार देणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली होती। 2019ला वंचित व एमआयएम हे एकत्र येत सोलापूर लोकसभा निवडणूक लढवली होती। वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर स्वतः या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे राहिले होते। त्यांना 1,72,000 इतकी मते मिळाली होती। मात्र प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला होता। पण त्यांना मिळालेली मते म्हणजे त्यांना मोठा प्रतिसादच होता असे जाणकार सांगतात। त्यावेळी वंचितचा फटका काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना बसला, त्यांचा पराभव या ठिकाणी झाला। यंदाच्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएम यांची युती नाही, दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत। अशातच 2024 लोकसभा निवडणुकीत एमआयएम आपला उमेदवार देणार असून पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा सोलापूर दौरा देखील होणार असल्याचे बोलले जात आहे। मंगळवार 2 एप्रिल रोजी सोलापुरातील एमआयएमच्या काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। एमआयएम कडून माजी आमदार रमेश कदम यांना तिकीट मिळणार का? त्यांना तिकीट मिळण्याचे तर हे संकेत नाही ना, अशी चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू झाली आहे व त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एमआयएम सोलापूर लोकसभा निवडणुकीत उतरणार की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे। माजी आमदार रमेश कदम यांचे स्वागत करताना एमआयएमचे माजी नगरसेवक गाजी जागीरदार, माजी नगरसेवक अझहर हुंडेकरी, कम्मो शेख, नसीम खलीफा, मुबिन नदाफ, अब्दुल मोळकर, विशाल बंडे आदी पदाधिकारी दिसत आहेत। जिंकण्यासाठी जरी एमआयएम सोलापूर लोकसभा मतदारसंघात उतरणार असले तरी सोलापूर लोकसभेत जर एमआयएम उतरली तर त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसणार आहे। आमदार प्रणिती शिंदे यांना हा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण मागील 2 लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवलेला आहे। त्यामुळे यंदा देखील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना फायदा होणार असल्याची चर्चा आहे, कारण एमआयएमने उमेदवार दिला तर मुस्लिम मतदार विभागला जाणार आहे आणि एमआयएम येत्या काही दिवसात आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर करून उमेदवारासंदर्भात नाव डिक्लेअर करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।